मॅच सुरू करा लगेच. चला मॅच सुरू करायचे विना विलंब. ऑफिशियल्स आपण टायमिंग लावायचं आहे आता सर आणि मॅच सुरू लगेच करा. संकेत वारगडे यांच्याकडे षटकार हॅटी ठोकली तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल वडवली संघासाठी. आणि स्वप्नील गोरे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पाचावर यांनी जर षटकार ठोकलं तर स्वप्नील गोरेकडनं 1,000चा कॅश प्राइज वडवली संघासाठी. लेट्स प्ले गेम ऑन. मॅच सुरू करा. पहिल्याच ओमकार मानकर. पहिला चेंडू चांगला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. ओमकार मानकर वने यांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होताना. आज मी मगाशी प्रफुल्ल यांना म्हणालो होतो या ठिकाणी शुभागमन होते सन्माननीय अभयजी पाटील युवा कार्यकर्ते आणि निश्चितपणाने सातत्याने राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य नेहमीच चांगलं राहिले दिगाशी गावचे सुपुत्र सन्माननीय अभयजी पाटील यांचं शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू तर निर्धावाला. आता निलेश शुपे बॅटिंग साठी असतील. हा फटका शॉर्ट टर्म पूल केला मात्र शतरक्षक आहे त्या सूरज मध्ये. चेंडू अडवला जाईल मात्र एक धाव कंप्लीट केली आहे ओमकार मानकर. मात्र स्पीडअप करा. ओमकार मानकर यांना आपण पाहतोय वड्या नावाने त्यांना संबोधलं जातं. एक अतिशय विस्फोटक आणि आक्रमक खेळाडू आहे. आज गोलंदाजी करताना पहा समोर विकी वारगडे. हा चेंडू पाहावा लागेल. बॅटची एजंट टेकन पहा खेळाडू ती विकी वारगडेची. जशी कडा लागली तसा लगेच डगआउट जास्त परतला. पंचांच्या कोणत्याही इशाऱ्याची वाट पाहिली नाहीये आणि त्याला माहिती आहे हे त्याने खेळाडूतीचं दर्शन घडवत असताना मात्र ही विकेट होती महत्वाची विकेट होती. धन्यवाद डीजे. धन्यवाद संदीप. तर या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय विजय शेलार, सन्माननीय संदेश जाधव, सन्माननीय घनश्याम म्हात्रे. आपण तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आणि त्यानंतर स्वप्नील म्हात्रे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ओर टू कॉम्बॉक्स. तसेच साईनाथ योगी आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मॅच आपण पाहतो अर्थातच मोरिया स्पोर्ट्स शिरोले संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये आता आपण पाहतो आई गावदेवी वडवली बी संघ. या ठिकाणी मात्र विकी वारगडे बाद झाल्यानंतर त्याचे छोटे बंधू बडे मिया नाही तो अभि छोटे मिया हे दाखवतील का आपला क्लास आपला जलवा दाखवताना पाहायला मिळतील का. मात्र आता धावसंख्या एक गडी बाद झाला. एकच धाव आली आहे. हा चेंडू पहा स्विंग पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी करते गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच ओमकार मानकर. बॅटची एज आहे मात्र फायनल क्षेत्रामध्ये शतक आहे. सागर होते त्याला. हा चेंडू बीट करा सर. इट्स अ गॉन 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 गॉन. चौकार 4. काहीच क्षणामध्ये ज्यांची आपण आतुरतेने गेले 4 दिवस वाट पाहतो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं सन्माननीय पंडितजी पाटील साहेब यांचे या काहीच क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. या ठिकाणी पहिला चेंडू अगदी नशिबाचा चौकार मिळाला. सागर होते त्या ठिकाणी त्याला बीट केलं उलकावणी दिली आणि चेंडू फरार झाला. ज्या अँगलने चेंडू असं त्यांना वाटलं होतं मात्र त्या चेंडू लगेच वळण घेतलं आणि चेंडू मात्र अगदी वाराच्या वेगाने झेपावला चौकारासाठी. ओमकार वरती हा चौकार ठोकत असताना हा नशिबाचा चौकार आला सुखदेव वारगडे. हा चेंडू देखील पाहावा चांगला. अपील केले. अपील स्ट्रॉंग होती उचलली आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल का नक्की पाहावं लागेल. चला दोन्ही एम्पायर या ठिकाणी चर्चा करतील आणि मतात मात्र नक्की इथे डिसिजन पोहोचवला जाईल. सन्माननीय आपल्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवला जाईल. विजयजी शेलार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय पुंडलिकजी थाळके या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणाला विनंती करेन की आपण देखील मंचावरती यायचं. पुंडलिकजी थाळके. किसान मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी सोरे या ठिकाणी काही क्षणामध्ये उपस्थित होणार आहेत. आयोजकांनी ही सूचना लक्षात घ्या. सगळ्या ठिकाणी आपला कुठे क्षमा मागितल्याने डिसिजन अगदी पाटला स्पर्श करून चेंडू अगदी शरीरावरती आदळला होता आणि त्या ठिकाणी शिरोळे संघ डिसिजनचा स्वीकार करा. चला शिरोळे संघ मास स्पीडअप करा. मास स्पीडअप करा. या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केला. त्या ठिकाणी आम्ही चेक देखील केलं. बॅटची एज होती आणि फलंदाजाला
चला मॅच सुरू करा, कारण पंचांनी निर्णय दिला म्हणून फलंदाजाने क्रीज सोडले. जर पंचांनी बाद दिला नसतं तर त्यांनी विकेट सोडली नसती. मित्रांनो चला मॅच सुरू करायचे विना विलंब, कारण आपण असोसिएशन मध्ये संघ आहात. आपल्या सहकार्याची आम्हाला खऱ्या अर्थाने लाख मोलाची गरज आहे. आणि आज मेगा फिटनेसचा आपण दिवस पाहतोय, त्यामधील आमची पाहुण्यांची रेलचेल देखील आपण मंचावरती येताना पाहतोय. त्यामध्ये सामना देखील सुरू आहे. चला मॅच सुरू करा प्लीज. दुष्यंत मानकर विकेट दिली होती. चला मॅच सुरू करा. अंतिम ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. जून आंदोरकी संघाचा देखील या ठिकाणी शुभागमन झालं अगदी वेळेमध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. अंपायर डिसिजनचा लास्ट फायनल डिसिजन. नो आर्ग्युमेंट. यावरती कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट स्वीकारला जाणार नाहीये. आता मात्र निलेश चुपे आणि त्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुखदेव वारगडे. अगदी थोड्याच वेळामध्ये मजदूर फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य पंडित शेठ पाटील यांचा शुभागमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी यांचं शुभागमन या मंचावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू देखील पाहावा लागेल. लॉंग स्टॉप रिजनला सागर आहे, त्या ठिकाणी पत्र चेंडू अडवला जाईल. ज्यांची आपण 4 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी शतक पक्षाप्रमाणे जसं आपण पाण्याची वाट पाहतो पहिल्या पावसाची, त्याप्रमाणे पंडित पाटील साहेबांचा या ठिकाणी वाट पाहतो सर्वजण. आणि ज्यांची अपेक्षा होती, ज्यांच्या येण्याने मात्र हे पासपोर्ट सजलं जाईल, त्यांची चला मित्रांनो वेळ घेऊ नका. ऑफिशियल आपण कॉल द्या तसा. चला आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय संदेश जाधव यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी दिनेश दादा भोईरांना विनंती करेन आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. कुंदे गावातील हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त करत आहोत. संदेश जाधव साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय विजयजी शेलार साहेब या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचा देखील स्वागत सन्मान आपण लगेचच करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पहा सोने पे सुहागा, बीमार की बीमारी, उघडा डोले पहा नीट, कारण एनएच नोजल फ्री हिट 1+6. या ठिकाणी षटकार ठोकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज होता सुखदेव वारगडेने. हा फटका सजव असताना स्टंट अँड डिलिव्हर्ड. षटकार 6. त्यानंतर या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व, तरुण तडफदार युवा नेतृत्व, निश्चितपणाने पंचायत समिती सदस्य त्यांच्या मिसेस आहेत आदरणीय अभयजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. मी दिनेशदादा भोईर विनंती आहे सुनील थाळके आणि शैलेश शेलार आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी अभयजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. फटका फसलाय मात्र त्याकडे नोस, कारण फ्रीडचा चेंडू आहे. एक धाव कंप्लीट होईल. फेकी झाली लगेच. नीरज मानकरला माहिती आहे हा फ्रीडचा चेंडू होता, मात्र सेफ असेल, खेळाडू बाद नसेल, कारण फ्रीडचा चेंडू होता. मगाशी सौरभने चुकी केली आहे. त्याच्या चेंडूवरती हा षटकार ठोकताना मात्र त्याने चुकी केली नाहीये. निलेश चुपेला आपला क्लास दाखवावा लागेल. धावसंख्या 15 झाली आहे. दुसरं षटक आपण प्रगती पथावरती पाहतोय आणि खऱ्या अर्थाने टीम वडोली संघासाठी अगदी थेट जम्मू काश्मीरला जात असताना देखील आई आनंदी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि तसेच जर आपण पाहिले तर शिरोले गण आणि मोंडूल गणाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण शेठ वारगडे यांनी आयोजन कमिटीला शुभेच्छा दिल्यात. संपूर्ण समितीला स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि या आई गावदे वडोली बी संघाचा सामना पाहत आहेत. त्यांना देखील दोन्ही त्यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी. तर थँक्यू किरण शेठ वारगडे, आई आनंदी प्रतिष्ठान. हा फटका पहा, हा चेंडू देखील झाली. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार
माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव पाच मुली बाजावना झेल टिपले केएसकेच्या सदस्याने म्हणून त्यांना हे पारितोषिक लागू नाहीये. झेलसाठी नयन थलके आपण ते पारितोषिक घेण्यासाठी येऊ नका. काय फटका सजवलाय या ठिकाणी सुखदेव वारगडे या ठिकाणी बरसला गेलाय. अफलातून फलंदाजी करतोय. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. काय लाजवाब फलंदाजी करतोय सुखदेव वारगडे. विकी वारगडे पास झाल्यानंतर देखील हा चेंडू सबरी पाहायला प्रचंड वेग पाहायला मिळाला. सौरभ मानकरने देखील हा चेंडू चांगला टाकला. धन्यवाद संदीप. तर आपल्यामधून या ठिकाणी रजा घेते सन्माननीय अभयजी पाटील. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मंडळ आपल्या सतत आभारी आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. हा फटका फर्स्ट लाईन नीरज मानकर चेंडू खाली आले. चेंडूवरती विकेट मिळवली आहे. महत्वाची विकेट आली आहे. सौरभने जरी 17 धावा खर्च केले असतील तरी त्याने मात्र या षटक्यामध्ये विकेट मिळवले सुखदेव वारगडेची. या ठिकाणी मात्र पहा धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती पोहोचली आहे. 2 गडी गमावले गेले. नवीन बॅटर दाखल करा. चला पहिली सेमीफायनल आपण खेळवणार आहोत. जून आंदुरकी आणि आई गावदेवी स्पोर्ट धोंडावडोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये त्वरित या. सेमीफायनलचे सामने हे 2 षटकाचे असतील. नवीन फंद आपण पाहतो. एक नन्ना मुन्ना छोटा डायनामिक पॅकेट बडा धमाका पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पाहू शकेल. नवीन फंद दाखल झाला मैदानावरती. जय आलाय नवीन फलंदाज. जय गोतारने छोटा पॅकेट डायनामिक पाहायला मिळेल. अर्थात ज्याने मात्र अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडली तो जय गोतारने षटकार ठोकत असताना त्याची ओळख निर्माण करून दिली आहे. आज सध्या संघ अडचणीमध्ये आहे. 22 तर झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. समोर निलेश रुपे असेल. दोन्ही खेळाडू बाहुबली आहेत. एक विनंती आहे की ज्या गाड्या रस्त्यामध्ये पार्क केल्या त्या बाजूला करा. थोड्याच वेळात आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यासाठी मी विनंती करतोय पार्किंग आपण त्या ठिकाणी करू नका रस्त्यामध्ये. काय देखना फटका सजवलाय. निलेश रुपे इज ऑन फायर. या चेंडूवरती षटका ठोकलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये मयूरवरती आक्रमण चढवलंय. हा चेंडू गेला अगदी स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवलं गेला दुसऱ्या प्लॉट मध्ये. हा येतो एक दर्जेदार क्वालिटीचा दमदार षटकार. सन्मान्य किरण शेठ वारगडे हे जम्मू काश्मीरवरून आपल्या या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडनं वडवली संघासाठी शुभेच्छा आल्यात. आई आनंदी प्रतिष्ठान वडवली संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी मोंडुलगण आणि शिरोलेगणाचे अध्यक्ष च्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला आणि या वडवली संघासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. हा चेंडू देखील पहा अगदी शरीरावरती आदळला होता. एक षटका ठोकल्यानंतरचा मयूरने केलेला कमबॅक. 28 धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेमीफायनलचे सामने 2-2 षटकाचे असतील. लक्ष द्या मित्रांनो. आज कुठेतरी अगदी जवळ पडले त्यामुळे अंधारात सावट लवकर पसरेल. या ठिकाणी त्यासाठी सर्व सूचना तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचवतोय. चला टॉस बॉक्स खाली करा. मांडीवर प्रेक्षकांना विनंती आहे टॉस बॉक्स खाली करा. पहिली सेमीफायनल धोंडावडोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जून आंदोरकी अशी पाहायला मिळेल. सन्मान्य कुंदेगावचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक मधुकर कृष्ण पाटील आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मधुकर कृष्ण पाटील कुंदेगावचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आपलं सहर्ष स्वागत आहे. मयूरने कमबॅक तर केले. षटका ठोका 3 चेंडूवरती. आता मात्र निलेश चोपेला 2 वरती थांबून ठेवलाय. सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस केला जाईल आमच्या माता भगिनींच्या शुभ हस्ते. हा चेंडू बॅटची एज आहे. जेल सोडल्या मात्र दुष्यंत मानकर चेंडू मध्ये झेपावले. एक धाव घेतली जाईल. 1 धाव आली. मात्र पाहावं लागेल यश गोतारने एखादा मोठा फटका सजवेल. जय गोतारने आपण पाहतो एक छोटा पॅकेट डायनामिक आहे. मी खरोली स्पर्धेमध्ये त्याचा खेळ पाहिलाय. असं समजू नका अगदी छोटा मूर्ती आहे मात्र कीर्ती अतिशय महान आहे. राहुल पाटील सारख्या गोलंदाजावरती त्याने आक्रमण केलं होतं. अतिशय लांब तो षटका ठोकणारा हा आपण पाहतोय जय गोतारने. फटका पहा मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते.
या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी तैनात केला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये दुष्यंत मानकर यांना आपण पाहू शकला. महायुतीचा कॉल आलाय KSK निर्णय कळवायचा फक्त फलंदाजी. नक्की दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. ओव्हर टू संदीप सर. अंतिम चेंडू असेल पहा मित्रांनो. मयूरने काल लाजवाब षटक फक्त 7 धावा खर्च केल्यात शिरोले संघासाठी. फक्त 7 धावा 29 झाल्यात. अजून एक चेंडूसाठी नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. रोहित आले नवीन बॅटर. मयूरने काय अफरातून गोलंदाजी केली. फक्त मित्रांनो पहा 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडू फेस टाकत असताना. हा चेंडू देखील पहा मजेशीर होता. नो चेंडू आहे. नो चेंडू त्यावरती एक धाव घेतली आहे आणि या चेंडूवरती फ्रीडचा चेंडू असेल. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पिचिंग झालाय. या चेंडूवरती नो चेंडू आल्यानंतर ही एक धाव देखील घेतली आहे. 1+1 येणारा चेंडू असेल फ्री हिट. सन्माननीय रवींद्र जाधव साहेबांचा शुभागमन या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकाल. ज्यांच्या पत्नी सौभाग्यवती माननीय रवीना रवींद्र जाधव मॅडम माजी सभापती पंचायत समिती भिवंडी यांच्याकडून आपल्याला आकर्षक ट्रॉफी मिळाल्या. रवींद्र जाधव साहेबांचा शुभागमन होताना आपण पाहतोय. वेलकम. या मंचावरती होत आहे शुभागमन शुभागमन शुभागमन. वेलकम वेलकम वेलकम. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. नो आर्ग्युमेंट्स. वडवळी संघ थांबा. तुमच्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवलं जाईल. आर्ग्युमेंट करू नका प्लीज. आमची आयोजन समिती तुमच्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवेल आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा लागेल. चला नरेश पाटील आपल्या संघाला थोडं शांत करा. मॅच सुरू करा मित्रांनो. अंपास एकच धाव फक्त नोची धाव दिली जाईल ना. थँक्यू. विकी वारगडे आपल्याला देखील नियमावली माहित आहे. मॅच सुरू करा. चला एका चेंडूवरती आता कोणता एखादा मोठा फटका. फ्रीडचा चेंडू आहे. जरी जेल घेतली तरी फलंदाज बाद नसेल हे देखील लक्ष द्या. फ्रीडचा चेंडू तर मात्र या ठिकाणी देखील चेंडू कलेक्ट केलाय. मात्र धाव घेतली जाणार नाही. कंप्लीट होत नाहीये आणि हा निर्धाव चेंडू आला. 30 धावा झाल्या धाव फलकावरती आणि आता मात्र 31 धावांचं टार्गेट असेल. सन्माननीय प्रमोदजी ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत वारेट या ठिकाणी उपस्थित आहेत आणि की त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. अनेक मान्यवर या स्पर्धेला मात्र भेट देताना पाहतोय. जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तसतशी मान्यवरांची गर्दी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण आमदार साहेबांना देखील पाहिलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सुजित तात्या शेठ आणि त्यानंतर जगन शेठ पाटील यांना देखील पाहिलं. तर दिनेशदादा भोईर यांच्या माध्यमातून KSKचे सर्व प्रतिनिधी आपण मुख्य मंचासमोर यायचं आहे. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. कुंदेस्फोट कुंदे संघाचे सर्व खेळाडू आपण मंचासमोर या. आणि नुकतंच ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती पाहतोय निश्चितपणाने अगदी
खऱ्या अर्थानं पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली सन्माननीय रवींद्रदादा जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या धर्मपती सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव माजी पंचायत समिती सभापती आणि त्यांच्याच माध्यमातून या आकर्षक आपण 4 ट्रॉफीज पाहतोय। त्यामुळे आपण दादांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया। त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य लाभलंय। चला क्षेत्ररक्षण लावून घे लगेच आणि वडोली संघ चला प्लीज कॉपरेट करा। आता 31चं टार्गेट आहे। वडोली संघ फायटिंग करताना पाहायला मिळेल। खरं आता नवीन ही इनिंग आपण पाहायला मिळेल। चला फलंदाज पाठवा। मोरिया स्पोर्ट्स शिरोळे संघ आपल्या फलंदाज पाठवायचे आहेत। चला मैदानावरती लगेच या संपूर्ण क्रीडा रसिकांचा प्रेक्षक वर्गासह प्रेक्षक राजासह या संपूर्ण मान्यवरांचं या कुंदे स्पोर्ट्स कुंदेच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम 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 स्वागतम स्वागतम स्वागतम। जो ओपनर्स ऑन ग्राउंड आपण पाहतोय ओंकार मानकर दुष्यंत मानकर ही विस्फोटक जोडी आपण दाखल होताना पाहतोय। दुष्यंत मानकरच्या फलंदाजीला कोण विसरेल मित्रांनो, अतिशय चांगला त्याचा खेळाडू आहे। मात्र सध्या फॉर्मशी झगडतोय, प्रॅक्टिस स्टेशन मध्ये नाहीये, त्यामुळे तन्वीर देखील या ठिकाणी उपस्थित झाले शुभेच्छा देण्यासाठी आपल्या संघाला वेलकम। चला मॅच सुरू करा मित्रांनो। आमच्या पाहुण्यांची रेलचेल ही होत राहील या मैदानावर या मंचावरती। आपण सामना थांबवायचा नाहीये कारण अंतिम दिवसामध्ये अंतिम पर्वामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये या मंचावरती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळेल। अर्थातच अध्यक्ष मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय पंडित पाटील साहेबांचा शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतील। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गेले 4 दिवस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अर्थातच मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय पंडित शेठ पाटील पंडित नकुल पाटील यांचं शुभागमन होता आपण पाहतोय। वेलकम धन्यवाद। तर कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचे सर्व प्रतिनिधी सर्व खेळाडू आपण मुख्य मंचासमोर या। आपल्याला नुकतंच या ठिकाणी साहेबांचं शुभागमन झालंय। गेले 4 दिवस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक लाभलं 33,333 रुपये सन्माननीय पंडितजी पाटील साहेब अध्यक्ष मजूर फेडरेशन चे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं। त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद डीजे। या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय पंडितजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। शिवसेना उपनेते सन्माननीय प्रकाशजी पाटील यांचे छोटे बंधू सन्माननीय पंडितजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। नक्कीच या महायुती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी शुभ आगमन झाले पंडितजी पाटील साहेब अध्यक्ष मजूर फेडरेशन आणि त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करत आहोत। एक गोड व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक पटलावरचं एक मोठं नाव पंडितजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। ओर टू कॉम्बॉक्स पहा पहिल्या चेंडूवरती काय घडलंय मैदानात। ओंकार मानकर पहिल्या चेंडूवरती फुलटॉस लॉलीपॉप चेंडूवरती बाद झाला। अगदी शॉर्ट मिड ऑफ ला क्षेत्रात तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये सहज सोप्या पद्धतीने हा झेल दिला गेला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळत असताना चला मॅच सुरू करा। नवीन पद आपण पाहतो प्रशांत सोमवते जात असताना बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती। जरी 31चं टार्गेट असेल तर आम्ही फायटिंग करणार यात तीळ मात्र शंका नाही आहे। मॅच अगदी रफ अँड टफ आहे। दोन्ही संघ ताकदीचे आहेत, दोन्ही महासत्ता संघ आहेत त्या ओम साई क्रिकेट असोसिएशन मधील आणि त्यांची ताकद दाखवत असताना हे संघ आपण पाहतोय। प्रशांत सोमवत्याला आपण पाहू शकाल फलंदाजीसाठी दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती। सुखदेव वारगडे पहिल्या चेंडूवरती मोठा अडथळा दूर केलाय, मोठा अडथळा दूर करत असताना एक मोठ्या वादळाने येण्यापूर्वी त्याला शांत केलंय। ओमकार मानकरला बाद करत असताना मॅच सुरू ठेवायची मित्रांनो। सुखदेव वारगडे पुन्हा एकदा समोर प्रशांत सोमवते परफेक्ट चेंडू होता मात्र मिडल ऑफ द झाला नाहीये। निलेश शुपे आले चेंडू खाली पकडली जाईल झेल आणि होईल फलंदाज समाप्त खेळ। अजून एक जर विकेट मिळवली तर स्वप्नील गोरे ग्रामपंचायत सदस्य पाच्छाबोर यांच्याकडे 1000चा रोख कॅश प्राइज दिला जाईल। टीम आई गावदेवी वडोली संघाचा गोलंदाज सुखदेव वारगडेला थँक्यू। चला स्पीड अप करा मित्रांनो। विकी वारगडे विना विलंब आपण मॅच सुरू ठेवा।
तर या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत अगदी या परिसरातलं या जिल्हा परिषद गटातलं अगदी माजी पंचायत राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांचे अगदी जवळचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची सातत्याने चर्चा होत असते भिवंडी तालुक्यामध्ये सन्माननीय रवींद्र दादा जाधव साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेकरिता ह्या आकर्षक 4 ट्रॉफीज आपल्याला लाभल्या आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपण या ठिकाणी करत आहोत। भारतीय जनता पार्टीचे एक खंदे कार्यकर्ते सन्माननीय रवींद्र जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण सन्माननीय दिनेशदादा भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते करत आहोत। नक्कीच आपण यांना मनापासून धन्यवाद देऊया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तदनंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेब माजी सरपंच वारेट यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। या ठिकाणी प्रमोदजी काय अफलातून षटक टाकले सुखदेव वारगडेने लाजवाब कमबॅक करत असताना या मॅच मध्ये 2 महत्त्वाचे विकेट मिळवल्यात। अर्थातच आपण पाहिलं असेल हा चेंडू हे मुख्य म्हणजे आपला पाहू शकाल त्या ठिकाणी मजदूर फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय पंडित शेठ पाटील यांचं शुभागमन झालं नुकतंच त्यांच्या सोबतीने रवींद्रजी जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय। वेलकम या दोन्ही मान्यवरांचं आम्ही शतशः शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय। काही षटक टाकले सुखदेव वारगडेने फटका चांगला आहे फसलाय की काय पाहावं लागेल शतक्षक नाहीये खाली पडलाय चेंडू मात्र अगदी नो मास डॅमेज ट्रॅव्हल झालं एका धावेचं परिवर्तन दुसरी मध्ये करत असताना आतापर्यंत 3 धावा कंप्लीट केल्यात। खऱ्या अर्थाने सुखदेव वारगडे काय गोलंदाजी करतोय मित्रांनो लाजवाब जेव्हा 31चा टार्गेट असताना महत्त्वाच्या 2 विकेट मिळवल्या। प्रशांत सोमवते आणि ओमकार मानकरला बाद केलं आणि खऱ्या अर्थाने नक्कीच मान्यवर आमच्यामधून या ठिकाणी रजा घेत आहेत सन्माननीय या ठिकाणी रवींद्र जाधव साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। चला मॅच सुरू ठेवा काय अफलातून षटक टाकलंय सुखदेव वारगडे याने काय आतापर्यंत षटक टाकले समोर मात्र दुष्यंत मानकर असेल एक मोठा फटका शिरोळ संघाला मॅच मध्ये पुनरागमन करून देईल। हा फटका पहा क्लासिकल ड्राईव्ह दुष्यंत मानकरची ओळख आहे आणि त्याने हा आपल्या अनोख्या अंदाजामध्ये हा चौका ठोकत असताना दुष्यंत मानकर इज ऑन नाऊ फायर एक चौका ठोकलाय ही त्याची ओळख आहे कलात्मकता त्याने दाखवली आहे। धावसंख्या 7 झाले 2 विकेट मिळवलेत एक षटक समाप्त झाले 7 धावा। चला स्पीडअप करा घाई करा कारण यानंतर 2 सेमीफायनल आणि त्यानंतर एक फायनलचा सामना शिल्लक आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला सूचना करतोय तुम्ही स्पीडअप करा मित्रांनो ही स्पर्धा आपली आणि आपल्याला संपन्न करायची आहे। हे आमचं मुख्य समोरचे कक्ष आपण पाहू शकाल विनोद म्हात्रे हे स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत त्यानंतर आमचे हे समोरचे कक्ष दाखवलं जातंय। थँक्यू आमच्यापर्यंत देखील तुमची कॅमेरामॅनची भूमिका पाहायला मिळाली थँक्यू खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून। या चॅनेलवरती नव्याने असाल तर मात्र चॅनेलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक वन ऑफ द बेस्ट चॅनेल या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अनेक स्पर्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील। फक्त कॅमेरामॅनला एक विनंती करेन की आमचा प्रेक्षक वर्ग जमला त्यांच्याकडे देखील आपण कॅमेरा फिरवायचा आहे। एक षटक समाप्त झाले त्यानंतर आपण आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाला देखील आमच्या या टीव्ही स्क्रीनवरती कैद करायचं आहे। थँक्यू मॅच सुरू करा 7 धावा झाल्या 2 गडी गमावले घेत मॅच सुरू करायची आहे। तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करतोय सन्माननीय योगेश पाटील या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मी सुनील थाळके यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते योगेश पाटील यांचा शुभ सन्मान करा। फटका सजवायचा होता ऑन क्षेत्रामध्ये फटका गेला ऑफसाइडच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 1 धावीचं परिवर्तन दुसरी मध्ये केले गेला। या 2 धावा सध्या चांगल्या लाभदायक ठरतील। प्रशांत सोमवते ओमकार मानकरकडून अपेक्षा होती मात्र त्यांना त्या प्रयत्नाने त्यांना साथ मिळाली आणि फलंदाज बाद झाले। नरेश पाटील यांचं खूप मोठं लक्ष अगदी खारीप्रमाणे त्यांचं मॅचकडे लक्ष आहे।
संदेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी. हा चेंडू फटका सजवला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचला नाहीये. फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बॅकअप चांगला मिळालाय. विकी वारगडे येतील. अडकीच योगेश पाटील यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान पाहिलात. त्यांचा देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आहे, त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊयात. चेंडू व्यवस्था लाभली आपल्याला त्यांच्या माध्यमातून. मॅच अगदी रफ अँड टफ मूड मध्ये आहे. 10 मध्ये 20 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा करायच्या आहेत. वडवली की शिरोले, शिरोले की वडवली हा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालाय. कोण जिंकेल? फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सुखदेव वारगडे आहे. त्या चेंडू अगदी सॉफ्ट हँडने उचलला जाईल. फेकी पहा, काय अफलातून फेकी पाहायला मिळेल सुखदेव वारगडे. आमचे बंधू नरेश पाटील ह्याचं खूप मोठं लक्ष सध्या ते विचार करत असतील की मॅच जिंकायची आहे, कारण हा सामना त्यांच्यासाठी अतिशय लाख मोलाचा असेल. कारण त्यांनी अगदी छोट्या छोट्या मुलांना घडवण्याचं कार्य सध्या वडवली बी संघाने केलंय. संदेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या चेंडूवरती देखील त्याला चांगला चेंडू डिलिव्हर करावा लागेल. समोर दुष्यंत मानकर आहे. फटका सजवलाय. कावगण क्षेत्रामध्ये निलेश रुपे आले चेंडू पर्यंत. चेंडू उचललाय. पहा काय चित्त्याची चपलाई दाखवली. हरणाचा वेग आणि या ठिकाणी विकेट घेतली गेली नाहीये. मयूरला विकेट सॅक्रिफाईस करत असताना पाहायला मिळत होतं, मात्र विकी वारगडे ती विकेट घेतली नाहीये. मात्र विकी वारगडे चुकी केली की काय असं मला म्हणावं लागेल. मयूरकडे जी क्षमता आहे तुम्हाला सध्या चर्चेत नाही येतो, मात्र मयूर असा फलंदाज आहे कोणत्या क्षणाला तो चित्र पलटू शकतो हे सध्या तो दाखवेल का हा प्रश्नचिन्ह आहे. विकेट सोडल्यानंतरचा प्रात्यक्षिक हे भयानक असेल हे देखील पाहायला विसरू नका मित्रांनो. कारण मयूरला तुम्ही कमी लेखू नका, कारण मयूरने असे कित्येक सामने 1 चेंडू 6 असताना 3 चेंडू 6 असताना मात्र त्याने 3 लगातार षटकार देखील ठोकले हे विसरू नका. संदेशला आपण पाहतो समोर मयूर असेल. फुलटॉस आहे, मात्र पहा सध्या तरी विकी वारगडेने जी बुद्धी दाखवली होती ती चालाक बुद्धी सध्या कारगिरी साबित होते. मित्रांनो संघर्ष करा, संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. जीवन जगत असताना असेल किंवा क्रिकेटच्या मैदानावरती, जीवनाच्या पटलावरती किंवा क्रिकेटच्या मैदानावरती संघर्ष हा अविभाज्य घटक असतो आणि तो कराल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. ही यशस्वी माणसाची लक्षणे असतात. त्यामुळे यशाचं शिखर गाठायचं असेल तर समोर येणाऱ्या छोट्या छोट्या टेकड्या तुम्हाला सर कराव्या लागतील. हा चेंडू पहा सोडून दिला. एकदा वाले दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन होईल का? तर या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय व्यासपीठावरती सन्माननीय भूषण पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जू नांदोरकी गावचे आहेत. मी विनंती करेन भूषणजी पाटील आपण मंचावरती या. या ठिकाणी खऱ्या अर्थाने नीरज मानकर येण्याची वाट पाहत आहे सर्व शिरोलेकर. मात्र नीरज मानकरला आणण्यासाठी विकी वारगडे रणनीती आखतोय. त्याला माहिती आहे नीरज मानकरकडे असलेली क्षमता, नीरज मानकर असलेला क्लास. चला फील्ड लावून घ्या वडील संघ. 2 षटके समाप्त आहे. पहा संदेशने 7 धावा फक्त खर्च केल्या. अफलातून षटक टाकले संदेशने. ला जवाब गोलंदाजी आवडल्यास तर टाळ्या वाजवा. या निर्णायक षटकामध्ये संदेशने या टीम वडवली बी संघाला चांगला संदेश दिलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल फक्त 7 धावा. येणारे 6 मध्ये 17 विकी वारगडे देईल का? कारण ज्याने ज्याची विकेट सॅक्रिफाईस करत असताना वाचवली आहे तोच मयूर पुन्हा एकदा सामोरे जाईल. षटका ठोकेल का विकी वारगडेला? त्याचं उत्तर त्याच्या शब्दात देईल का? हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय. पाहावं लागेल काय करेल. फटका आहे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. प्रॉपर टायमिंग साधलं गेलं नाहीये. यश त्या ठिकाणी आले. पियुष पाटील चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एक धावी कंप्लीट झाली आहे. समोर आता दुष्यंत मानकरला आपले हात खोलावे लागतील. दुष्यंत मानकरला आपला क्लास दाखवावा लागेल. नरेश पाटील यांचा संघ आपण पाहतोय. आई गावदेवी वडवली बी संघ. खूप काल त्यांनी देखील संघर्ष केलाय. मात्र आता 5 मध्ये 16 करायचे आहेत. 19.20 ची सरासरी गाठावी लागेल. फटका दमदार आहे. प्रॉपर टायमिंग साधले गेले आणि चेंडू जाईल. इट्स अ गॉन गॉन गॉन. षटकार. षटकार ठोकलाय शिरोल्याच्या वाघाने. कारण टायगर अभी जिंदा आहे हे सांगत असताना षटकार ठोकलाय दुष्यंत मानकर या फलंदाजाने.
दुष्यंत मानकर जेव्हा संघ अडचणी असतो त्याच वेळेला तो उपयोगी पडत असतो. हे आपण ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या लीग मध्ये पाहिलंय मित्रांनो. दुष्यंत मानकरसाठी एकच म्हणेन, हा फटका फसलाय. या ठिकाणी झेल पकडली जाईल का अफलातू झेल. मात्र आता मुन्ना मानकर येथील मैदानावरती आणि त्याची प्रतीक्षा होती टीम शिरोली संघाला. मात्र रुकना हमने सीखा नहीं और झुकना हमने कभी सीखा नहीं हे सांगत असताना पहा टीम वडोली संघ झुकेगा नाही साला. ही मास मध्ये त्याने या ठिकाणी खऱ्या अर्थाने मास मध्ये इंटर केलंय. 31चा टार्गेट असताना देखील मात्र प्रतिस्पर्धी संघाला अगदीच धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. नयन थालके हे जरा अति आनंदामध्ये उत्साहित पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण रहस्य काय आहे हे आम्हाला देखील समजलं पाहिजे. त्याचं रहस्य मला माहिती आहे मात्र ते आपण ऑन माईक बोलू शकत नाहीये. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिरोली संघ झगडतोय. मात्र आता शिरोलीचा टायगर मुन्ना मानकर आलेत अर्थात नीरज मानकर बॅटिंग साठी सज्ज झालाय. 3 मध्ये 10 करायचे आहेत. 3 चेंडू 10 धावा. तीन मध्ये 10 षटका ठोकेल का पाहावं लागेल. चला विकी वारगडे मॅच सुरू करा मित्रांनो प्लीज. पहा आल्या बॅटचा स्ट्रोक पहा अगदी स्विंग पाहायला मिळाला आणि एकच फटका. आणि या फटक्यानंतर एकच मला आठवण झाली की सैराट पिक्चरचा नागराज म्हणजे डायलॉग आठवला. एकच फटका 440 का झटका. या मॅच मध्ये षटका ठोकलाय नीरज मानकर मुन्नाने. हा दमदार पॉवरफुल डिलाइटफुल वंडरफुल षटकार. नक्कीच संदीप नीरज मानकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर नुसतं क्रीडा क्षेत्रात देखील नाहीये, राजकीय क्षेत्रात देखील तो चांगल्या पदावरती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे विद्यार्थी संघटनेचा आणि आज तो आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतोय. 2 मध्ये 4 अजून एक फटका ठोकेल का मुन्ना मानकर की विकी वारगडे कमबॅक करेल. कमबॅक केलंय. हा चेंडू वाईड आलाय. हा चेंडू खराब चेंडूचा अवलंब. हा मित्रांनो क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ का म्हटलं जातं. प्रत्येक चेंडूवरती असं वाटत होती की वडोली संघ हवी ठरलाय. एक षटका ठोकला नीरजने तर त्यानंतर मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हवी ठरला शिरोली संघ. 2 मध्ये 3. हाता मात्र मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आलाय. ही धाव घेणं शक्य होतं का. नीरज मानकरने चुकी केली आहे. आमचे 12th मॅन प्रतीक बुवा देखील मात्र डोक्याला हात लावून बसले की मुन्नाने केलं. टीम मीटिंग घेऊ नका लगेच मॅच सुरू करा. यानंतर 3 सामने शिल्लक आहेत आणि सामना संपल्यानंतर कोणी मैदानात जायचं नाही सूचना आपण लक्षात घ्या. वडवली संघाच्या समर्थकांना देखील ही सूचना आहे आणि टीम शिरोळे संघ ही सूचना आपण लक्षात घ्या. सामना संपल्यानंतर कोणी मैदानात जाणार नाहीये. थँक्यू. ही मॅच संपल्या कॅमेरावर आपण संपूर्ण प्रेक्षकांकडे कॅमेरा मारायचा आहे फिरवायचा आहे कारण पहा या कुंदेकरांच्या ट्रॉफीवरती असणारा प्रेम आज दिसतंय. अगदी जनसमुदाय मानवी समुद्र या ठिकाणी उपस्थित झालाय या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी. ही कुंदेकरांचं यश आहे मित्रांनो. टाळ्या वाजवा या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने कुंदेकरांचं यश या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांनी केलेली अफाट मेहनत त्यांनी घेतलेली ही संपूर्ण मेहनत त्याचं फल स्वरूपामध्ये आपण ही संपूर्ण प्रेक्षक वर्ग पाहतोय. आमचे संपूर्ण मान्यवर पाहतोय. यावरती पहा मॅच जिंकली आहे. मैदानावरती कोणी जाऊ नका. विकी वारगडे क्या मॅच. चला धन्यवाद. चला टीम वडवली संघ आपण मैदानाच्या बाहेर या. टीम विकी वारगडे आपण आपला संघ घेऊन बाहेर या. चला विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मोर्या स्पोर्ट्स शिरोळे. चला विनंती आहे की लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम धोंडावडवली पहिली सेमीफायनल टीम धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जून अंदुरकी. हार्ड लक टीम मोर्या स्पोर्ट्स शिरोळे संघ. खूप चांगला खेळ तुमचा राहिला. खऱ्या अर्थाने मयूर या मॅचचा खऱ्या अर्थाने शिलेदार असेल की ज्याच्या या निर्धाव चेंडूमध्ये हा सामना पराभूत झाला. वेल प्लेड गाईज. आई गावदी वडवली बी संघ नरेश पाटील आज यांचे अश्रू डोळे पाणावले जातील कारण त्यांना या विजयाचं महत्व माहिती आहे. चला मैदान खाली करा. टीम वडवली संघ आपण मैदानाच्या बाहेर या आणि टीम धोंडावडवली आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विकी वारगडे यांनी जी विकेट ठेवली होती